बघ, आता लॉईड्सचे स्वतः व्यंकटेश जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते. आपल्याला माहीत असेल की 1 महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजनाला गेलो होतो. तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं तर 60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथं झालेली आहे. आणि JSW सारखा प्रकल्प त्यांचा माईन्सचा प्रश्न सुटल्यानंतर 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे करणार आहे. त्याच्यामुळे ती होईलच, परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये 60 ते 70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे. नाही सर, कसं झालं की आपण ट्विटवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. विदर्भातनं जे ट्विट झालं अतिउत्साहाच्या भरामध्ये, त्याच्यावर हा तुम्ही प्रश्न विचारलाय आणि मला त्याच्यावर काही चर्चा करायची आवश्यकता नाही, कारण त्या ट्विटचं उत्तर रिन्यू एनर्जीच्या मॅनेजमेंटनं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे. बरोबर आहे की त्याच्यातच सगळं आलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जी कमिटमेंट महाराष्ट्राला केलेली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. आमच्या ज्या काही तांत्रिक बाबी, जसं आता मगाशी त्यांनी विचारलं इन्सेंटिव्ह किती देणार काय ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण काही लोकांना जी ट्विट करायची हौस असते, ट्विट करायची घाई असते, त्याच्यामुळे काही लोक अडचणीत येतात. त्याच्यामुळे ते तसं कुठेतरी वाचतात. तसं तुम्हाला अजून एक आठवण करून देतो. त्याच्याबरोबर 15 ते 20 दिवस अगोदर महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकवरनं गुजरातला गेला. महिंद्राच्या मॅनेजमेंटला देखील सांगावं लागलं की ते खोडसाळ आहे. त्याच्यामुळे आता किती लोकांनी सारखं सारखं स्वतःला खोडसाळ, बालिश की बेजबाबदार म्हणून घ्यावं हे देखील ट्विट करणाऱ्यांना कळलं पाहिजे. त्यांनी काय म्हटलंय पत्रामध्ये, नागपूरला तर करतीलच, पण ते महाराष्ट्राबरोबर त्यांची कमिटमेंट आहे. ते महाराष्ट्रामध्ये तेवढी 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्याचं तरी म्हटलंय. दोन महत्वाच्या याच्यामध्ये गोष्टी आहेत. विदर्भामध्ये दिलं जाणारं विजेचं सबसिडी ही वेगळी गोष्ट आहे, त्याचा आम्ही नक्की पाठपुरावा करू. परंतु आपण जे कायम म्हणतो की इलेक्ट्रिसिटी टेरिफ हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, पण त्याच्यामध्ये 3 रुपयापर्यंत कमी करण्याचे अधिकार आहे कॅबिनेट सब कमिटीला आहे. त्याच्यामुळे त्या टेरिफमध्ये आम्ही कमी करतो. अनेक मोठ्या प्रकल्पांना आम्ही वीज दर कमी करून दिलेले आहेत. परंतु विदर्भासाठी बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा जो वीज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं अजून काही झालेलं नाही, त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ. आता एवाडाचे होते ना, एवाडाचे स्वतः मालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील सुरू केलं प्रकल्प. सुरू म्हणजे त्यांचं बाकीचे ज्या काय सुरू करण्यासाठी फॉर्मॅलिटी असतात त्या सुरू केल्या. त्याचं पण त्याला 75 एकर जागा दिली आम्ही. नाही, मुद्दा असा आहे की हे एका सेकंदात किंवा 2 सेकंदामध्ये होणारं काम नाही. MOU झाला. MOU झाल्यानंतर त्यांना जागा आम्ही हँडओव्हर केली. आता जागा दिल्यानंतर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर होईल. ते आमच्याकडे कॅबिनेट सब कमिटीमध्ये काही प्रस्ताव पाठवतील, ते आम्ही मंजूर करू. त्याच्यानंतर 3 वर्षाचा त्याला कालावधी असतो, ते होईल ना त्या. आणि त्याच्यामध्ये मला विशेषतः देवेंद्रजींना का धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याकडे जो जव असतो त्या 35,000 एकरवर तो तयार करून ती डिस्टिलरी आपण चालवणार आहोत. हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी देखील प्रगत होणार.